आज मी तुम्हाला बटाट्याची भजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी मी 2 मीडियम साईजचे बटाटे घेतलेत। त्याचे मी साल काढून धुवून आता हे पाण्यामध्ये ठेवलेले अशा प्रकारे याचे काप करून घ्यायचे आणि पाण्यात ठेवले जेणेकरून बटाटे काळे पडू नयेत। आता यासाठी आपण लागणारे पीठ बघूयात। त्या भजीसाठी मी 1.5 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे, 1 चमचा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, 1 चमचाला पण थोडं कमी कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे, 3 चमचे मैदा घेतलेला आहे, ओवा अर्धा चमचा घ्यायचा आहे, ओवा असा क्रश करून घालायचा, थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर, थोडीशी हळद, थोडीशी लाल मिरची पावडर, 2 चिमूट खायचा सोडा घेतलेला आहे। खायचा सोडा तुम्हाला हवा असेल तर घाला, नाही घातला तरी चालेल। पीठ कालवताना थोडं पाणी घालून पीठ कालवून घ्यायचं, एकदम पाणी नाही घालायचं आणि पीठ जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही, असं मीडियम असं आपण हे पीठ तयार करून घेऊया। थोडं पाणी ऍड करायचं पिठामध्ये। पीठ चांगलं फेटून घ्यायचं म्हणजे भजी कुरकुरीत होतात। पीठ जेवढं फेटाल तेवढं चांगलं, भजी खूप छान अशी कुरकुरीत होतात पीठ फेटल्यामुळे। हे बघा, अशा पद्धतीने पीठ कालवून घ्यायचंय। तुम्ही बघू शकता, हे असं पीठ असलं पाहिजे, जास्त पातळही नाही जास्त घट्टही नाही, असं मीडियम पीठ असलं पाहिजे। यात आपण थोडंसं चवीनुसार मीठ ऍड करून घेऊया। चवीनुसार थोडं मीठ ऍड करून घेऊया। तुम्ही तुमच्या चवीनुसार यात मीठ ऍड करा। परत एकदा मस्त कालवून घेऊया ते पीठ कालवून झालेलं आहे। आता आपण याची भजी करून घेऊया। करायला ठेवलेलं आहे, तेल चांगलं गरम करून घ्यायचं। तेल चांगलं गरम झालेलं आहे, आता आपण यामध्ये भजी सोडून घेऊयात। अशा प्रकारे कालवायचं यामध्ये पिठामध्ये आणि ही भजी सोडून द्यायची, अशी भजी सोडायची। तुमच्याकडे जितके भजी बसतील तितके तुम्ही सोडून घेऊ शकता। आता असं थोडंसं खालवर करून घ्यायचं। तुम्ही बघू शकता भजी किती छान फुगलेले आहेत। एक वेगळीच रेसिपी आहे, नेहमीच्या भजीपेक्षा थोडी चवीला वेगळी लागते ही भजी, खूप छान लागते, तुम्हाला आवडेल, नक्की ट्राय करून बघा। हे आपल्या भजी तळून झालेल्या आहेत, आपण ही भजी काढून घेऊया। तुम्ही बघू शकता ही भजी किती छान फुगलेली आहे, चवीला सुद्धा खूप छान लागतात। अशाच मी बाकीच्या पण भजी बनवून घेते। मी अशा प्रकारे सगळी भजी बनवून घेतलेल्या आहेत, तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा। रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा।